आजचा आपला टॉपिक आहे डे 7चा कंडिशनल स्टेटमेंट. तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय माहीत असेल तर कमेंट करा तुम्ही. कंडिशनल स्टेटमेंट काय आहे? अ कंडिशनल स्टेटमेंट इज यूज टू मेक डिसिजन. तो कशासाठी यूज केला जातो? काहीतरी डिसिजन घेण्यासाठी यूज केला जातो. कुठे? प्रोग्राममध्ये. ओके, कंडिशनल स्टेटमेंट डिसिजन घेण्यासाठी यूज केला जातो. तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला एक कंडिशन आहे, आता कोणती? ATM पिन तुमचा बरोबर असेल तरच तुम्ही काय करू शकता, त्यामधला बॅलन्स चेक करू शकता किंवा तुम्ही ATM मधून पैसे काढू शकता. तर ही कंडिशन आहे, ही तुम्हाला चेक करायची आणि तुम्हाला तिथे काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे. तर डिसिजन घेण्यासाठी तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट यूज करता. त्यानंतर त्याचा सिंटॅक्स काय आहे तो पाहूया आपण. सिंटॅक्स काय असणार आहे? सिंटॅक्स पहा, इफ आणि त्यानंतर आपण घेणार आहोत कंडिशन कोलन द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे स्टेटमेंट राईट करू शकतो. जसे ते स्टेटमेंट येणार आहे. दिस इज अवर सिंटॅक्स. ओके, हा आहे आपला सिंटॅक्स. तर फर्स्ट काय येतं, आता सिनारिओ जर तुम्हाला मी सांगितलं ATMचं वोटिंग, आपल्याला वोट करायचं आहे, तर इलिजिबिलिटी जी तुमची असते की 18च्या अबोव एज पाहिजे, तर ती एक कंडिशन झाली. जर तुमचं एज इज ग्रेटर दॅन 18 और इक्वल टू असेल तर तुम्ही काय करू शकता? वोट करू शकता. हा एक सिनारिओ झाला त्यामधला. रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतेय. परत ट्रॅफिक सिग्नल आहे, ट्रॅफिक सिग्नल ग्रीन लाईट काय सांगतो? गो, की तुम्ही जाऊ शकता. येलो लाईट काय सांगतो? थांबा म्हणून सांगतो. रेड लाईट काय सांगतो? येलो लाईट म्हणजे येलो लाईट वेट करा म्हणतो आणि रेड लाईट स्टॉप व्हा म्हणतो की थांबा. अशा वेगवेगळ्या ॲक्शन्स डिपेंड आहेत कंडिशनवर, की तुम्हाला जायचे की नाही, या कोणत्या कंडिशनवर आहे. ग्रीन लाईट लागला तर तुम्हाला जायचं असं सांगितले. येलो लाईट काय सांगतो की वेट करा सांगते, ही वेगळी कंडिशन आहे. रेड लाईट काय सांगतो की तुम्ही स्टॉप व्हा. तुम्हाला कोणती ॲक्शन घ्यायची ही कंडिशनवर डिपेंड आहे. अजून वोटिंगचं सांगितलं तुम्हाला, ATM मशीनचं जर पिन करेक्ट असेल तरच तुम्हाला बाकीचे मेनू दिसणार आहेत, इनकरेक्ट असेल तर नाही दिसणार, तो इनव्हॅलिड पिन म्हणू शकता. तर फ्लो कसा असतो? स्टेटमेंटचा कंडिशन असते, ती ट्रू आहे की नाही, तर त्या पर्टिक्युलर तो ब्लॉक तिथे एक्झिक्यूट होतो. तर सिंपल फर्स्ट आहे आपलं इफ स्टेटमेंट. सिंपल फर्स्ट आहे आपलं इफ स्टेटमेंट. ठीक आहे, इफ स्टेटमेंटमध्ये काय करायचं आपल्याला? सिंटॅक्स पाहायचा. इफ स्टेटमेंट म्हणजे एकच कंडिशन तुम्ही चेक करता इथे. तर पहा, इफ स्टेटमेंटमध्ये इफ कंडिशन कोलन व्हेरी इज इम्पॉर्टंट इन पायथॉन. तुम्ही दुसऱ्या लँग्वेज पाहिले असतील, तुम्हाला कर्ली ब्रेसेस यूज करावा लागतो, पॅरेंथेसिस असतात. तर इथे तसं काही नाही. इफ कंडिशन आणि कोलन म्हटलं तरच तुमचं काय होतंय, इफ स्टेटमेंट स्टार्ट होते. तर इथे तुम्ही स्टेटमेंट राईट करू शकता. हा आहे इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे, तर त्याचे एक्झाम्पल पाहूया. इथे मी एक्झाम्पल घेते. एज इज इक्वल टू आपण घेऊया 20 आणि कंडिशन काय येईल मग? इफ मध्ये आपल्याला कंडिशन राईट करायची आहे. एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू किती असेल? 18 असेल तर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? काय प्रिंट करायचं आहे? एलिजिबल फॉर वोटिंग, की तो पर्सन एलिजिबल आहे कशासाठी? फॉर वोटिंगसाठी. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे, रन करून पाहूया. येस, ही इज अ एलिजिबल पर्सन. ओके, ज्याची एज 20 आहे तो. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. मार्क्स घ्यायचे आहेत इज इक्वल टू 80. इफ कंडिशन मध्ये काय करायचं आहे? मार्क्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 35. ओके, ही कंडिशन आहे. मार्क्स इज ग्रेटर दॅन 35 असेल तर आपण काय राईट करणार आहोत? कंडिशन जर ट्रू आली तर आपण राईट करणार आहोत की तो पास होईल. काय होईल? तो पास होईल. ओके, रन करून पाहूसेल पास होतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया टेम्परेचरचं. जर टेम्परेचर आपलं 40 आहे आणि खाली येऊया, कंडिशन चेक करायची आहे. इफ टेम्परेचर
इज ग्रेटर दॅन 35 असेल तर काय म्हणणार आपण? काय म्हणणार? व्हेरी हॉट. टेम्परेचर इज किंवा इट इज व्हेरी हॉट टुडे असं पण म्हणू शकतो. इट इज व्हेरी हॉट टुडे. ओके, रन करा. इट इज व्हेरी हॉट टुडे. अशी रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिले आपण. सेकंड जो टाईप आहे आपला इफ एल्स स्टेटमेंट. आपण आधी काय पाहिलं? फक्त इफ स्टेटमेंट पाहिलं. तर आपल्याला इफ एल्स स्टेटमेंट पाहायचं आहे. इफ एल्स स्टेटमेंट. ओके, इफ एल्स स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय करायचं असतं? इफ द कंडिशन म्हणजे जी कंडिशन आहे, इफ द कंडिशन जर ती ट्रू असेल तर, ती जर कंडिशन ट्रू असेल तर तो इफ ब्लॉक जो आहे, इफ ब्लॉक तो एक्झिक्यूट होतो. कोण एक्झिक्यूट होतो? तो इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. आणि अदरवाइज काय होतं मग? अदरवाइज द एल्स ब्लॉक विल बी एक्झिक्यूट. कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होतो? एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके, तर याचा सिंटॅक्स भाग काय आहे? सिंटॅक्स राईट करतो मी इथे. इफ स्टेटमेंट, कंडिशन घ्यायची, कोलन, then indentation want to take here, statement, okay, and else. Again colon and statement. Okay, this is our if else statement syntax. तर याची एक्झाम्पल पाहूया आपण. वोटिंगचंच एक्झाम्पल घेऊया पुन्हा. आता आपण सुरुवातीला काय केलं? फक्त इफ एज इज ग्रेटर दॅन 18 आहे का चेक केलं, ही कंडिशन. पण एल्स पार्ट राईट नव्हता केला, म्हणून आपण इथे आपण एल्स पार्ट राईट करू की एज आपण आता काय करूया? इनपुट मेथडने घेऊया. मला आता सांगा, इनपुट मला एज जर इंटिजर पाहिजे तर मी काय करणार आहे? आपण लास्ट जे व्हिडिओ पाहिले, लेक्चर केले, त्यामध्ये आपण काय केलं? इनपुट फंक्शन पाहिलं. इनपुट फंक्शन इज ऑलवेज टेकिंग स्ट्रिंग डेटा टाइप. सो I want to say here convert that string into integer data type. So I am using your conversion int function. Int I am using for that only, for conversion data types. So int input function मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? enter age. ओके, age एंटर करून घ्यायची. if age is greater than or equal to काय म्हणायचं? 18. This is our condition, and what we are going to print here? We are going to print here eligible for what? Voting. तो voting साठी eligible आहे. else मध्ये काय करणार मग आपण? else मध्ये आपण स्टेटमेंट राईट करणार, print not eligible. काय म्हणणार? not eligible. Okay, run this program. 34 eligible for voting. Again run the program and say 16 not eligible. Okay, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण इव्हन अँड ऑडचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती इव्हन अँड ऑडची कंडिशन कशी चेक करतो आपण. तर इव्हन साठी एक नंबर घेऊया आणि याला सुद्धा आपल्याला सांगायचं की इंटिजर मध्ये कन्वर्जन कर. सो वी आर युजिंग int here and then input function, and you can write here in input function enter number colon if that number, given number जो आपण घेतोय तो mod 2 equal to 0. Now you can say, tell me which operator we are using here? The percent, this is modules, means which operator? Arithmetic operator. And equal to means comparison operator we are using here. So what we are going to print here? This is even number. Okay, this is even number. else part ला काय राईट करायचं आपल्याला? else part ला आपण म्हणणार print कोणता नंबर असतो मग? odd number.
this given number is odd number. Right? Check 3 is an odd number. Again run your cell and write one even number. So this is even number. One more example we are going to take here. Check positive and or negative number. Okay? Positive किंवा negative number आहे की नाही check करायचा आहे. Take one number and we are converting this into integer data type. So input function we are using and write there enter number. Okay? Enter number. We are using number from the user. If condition येणार आहे if number is greater than equal to 0 अशी कंडिशन येणार ना पॉझिटिव्ह आहे की चेक करण्यासाठी कोलन देऊन इफ स्टेटमेंट स्टार्ट करायचं आहे आणि प्रिंट काय करणार मग जर नंबर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर तो नंबर काय असतो पॉझिटिव्ह असतो काय असतो पॉझिटिव्ह असतो ओके एल्स स्टेटमेंटला आपण राईट करणार काय तरी जर ही कंडिशन फॉल्स झाली तर ऑब्वियसली कुठला पॅटर्न होणार आहे एल्सचा मग काय करणार आणि प्रिंट काय करणार आपण निगेटिव्ह नंबर निगेटिव्ह रन करा -9 निगेटिव्ह नंबर रन अगेन रन करा 6 पॉझिटिव्ह नंबर ओके सो अशा प्रकारे आपण इफ एल्स पाहिलं एक कंडिशन चेक करायची जर ट्रू आली तर तो ब्लॉक रन होणार अदरवाइज एल्सचा ब्लॉक रन होणार नेक्स्ट आहे आपल्याकडे इफ एलिफ आणि एल्स स्टेटमेंट दिस इज वी आर यूजिंग फॉर द मल्टिपल कंडिशन चेकिंग मल्टिपल कंडिशन सो व्हाई वी आर यूजिंग यूज्ड when used when there are multiple conditions okay there are multiple conditions now we are going to write your syntax याचा syntax कसा आहे तो पाहूया सिंटॅक्स इज इफ कंडिशन सर त्याचा सिंटॅक्स पाहूया आपण सिंटॅक्स काय आहे इफ कंडिशन कोलन स्टेटमेंट करायचं आहे यूज एल इफ कंडिशन घ्यायचे कोलन स्टेटमेंट एल्स कोलन स्टेटमेंट ओके हा सिंटॅक्स आहे त्यानंतर आपण काय करूया एक्झाम्पल पाहूया मार्क्स घ्यायचे आहेत मार्क्स पाहूया ग्रेड डिस्प्ले करायचा आहे तर मार्क्स घेते मार्क्स इंट डेटा टाइप आपल्याला कन्वर्जन करायचं आहे इनपुट स्ट्रिंग इनपुट फंक्शन ऑलवेज गिवन data type in a string data type so we can use here input and write here enter marks okay so आपल्याला marks enter करायचे आहेत तर फर्स्ट कंडिशन घेऊया if the given marks is greater than or equal to 90 असतील तर आपण कोणतं ग्रेड देणार so we are printing here what grade A okay L if second condition दिया given marks greater than or equal to 75 असेल तर आपण काय प्रिंट करू we are going to print here grade B okay we are going to print here grade B then L if one more condition is here marks is greater than or equal to 50 then what we can say I can write here print grade C okay one more condition we are taking here L if and condition is here marks
आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 असतील तर कंडिशन स्टार्ट करा, स्टेटमेंट स्टार्ट करा आणि प्रिंट करा काय ग्रेड डी. जर हे कोणतीच कंडिशन ट्रू नसेल तर आपण एल्समध्ये काय करणार, काय प्रिंट करायचं एल्समध्ये, एल्समध्ये आपण प्रिंट करणार काय होणार आहे, तो फेल होणार आहे. ओके, फेल. सो चेक दिस आन्सर. आय एम गोइंग टू प्रिंट here 98. सगळ्या कंडिशन चेक करू आपण. वन मोर कंडिशन चेक हिअर 23 मार्क्स. ओके, फेल होतं आहे. हे झालं तुमचं मार्क्सचं. अशा पद्धतीने आपण काय करणार, एल्स इफ फंक्शन मल्टिपल कंडिशन चेक करणार आहोत. त्यानंतर नेस्टेड इफ कंडिशन आहे. तर यामध्ये काय असतं, नेस्टेड इफ. सो इफमध्ये इफ असतो, इफ स्टेटमेंटमध्ये इफ स्टेटमेंट मीन्स व्हॉट आय एन इफ स्टेटमेंट इनसाइड इफ अनदर इफ. ओके, अनदर इफ असतो. तर याचं एक्झाम्पल घेऊया आपण. याचं एक्झाम्पल ATM मशीनचं घेते मी. पिन इज इक्वल टू 1 2 3 4 घेते. एक पिन मी ऑलरेडी घेतला आणि एक एंटर पिन घ्यायचा आहे की तो आणि हा सेम आहेत का. तो एंटर पिन इज इक्वल टू पिन कोलन बॅलन्स किती दाखवते 5000 आणि खाली आपण प्रिंट पण करून घेऊ बॅलन्सला. त्या स्टेटमेंटमध्ये काय काय रन होते ते पाहूया. बॅलन्स कोलन आणि जो आपला बॅलन्स आहे तो दाखवूया. देन इफ कंडिशन. आता या इथे इफ कंडिशन इफ एंटर पिन इज इक्वल टू इफ आणि या इफमध्ये परत अजून एक चेक करणार आहोत. इफ बॅलन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1000 असेल तर काय दाखवायचं आहे, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखवायचं आपल्याला. ठीक आहे, प्रिंट काय करणार आपण, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. ओके, जर ही कंडिशन ट्रू नसेल, इफ बॅलन्स इज ग्रेटर दॅन 1000 नसेल तर काय होणार आहे, तर याचा एल्स पार्ट राईट करायचा आणि इथे प्रिंट करणार आपण काय, ट्रान्झॅक्शन आपल्याला फेल दाखवायचं आहे. ट्रान्झॅक्शन शुड बी फेल. ओके, या एल्सचा हा एल्स आला आणि या एंटर पिन इक्वल टू पिन नसेल तर काय होणार आहे, तो ब्लॉक एक्झिक्यूट नाही झाला तर हा एल्स पार्ट आपल्याला एक्झिक्यूट करायचा आणि इथे प्रिंट काय करणार आपण, इनव्हॅलिड पिन. इथे काय प्रिंट करणार आपण, इनव्हॅलिड पिन. एंटर पिन. ओके, I didn't take here input function, so entered underscore pin. This pin want to take na, or equal to, strictly I want to take this in integer data type, so I'm using here integer data type. Input function I'm taking here and enter pin colon. Now enter your correct pin. 1 2 3 4. Balance is 5000 and transaction should be successful. इथे पिन करेक्ट आला, त्यानंतर इथे गेला बॅलन्स डिस्प्ले केला, ही कंडिशन चेक केली, 1000 पेक्षा जास्त आहे बॅलन्स, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाला. पण आता पिनच चुकीचा देऊ, इनव्हॅलिड पिन. म्हणजेच इथं कंडिशन फॉल्स झाल्यानंतर डायरेक्ट हा एक्झिक्यूट होते ब्लॉक. ठीक आहे, तर हे झालं नेस्टेड इफचं. तर आय होप तुम्हाला इफ एल्स मल्टिपल कंडिशनचा इफ अँड एल्स आणि नेस्टेड इफचं पण समजलं असावं. तर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन काय येतात, तर व्हॉट इज इफ स्टेटमेंट, ओके, कंडिशनल स्टेटमेंट काय आहेत, डिफरन्स बिटवीन इफ अँड इफ एल्स, यामधला डिफरन्स काय आहे.
तर इफमध्ये काय होतं, ओन्ली कंडिशन एक्झिक्यूट होते जर ती ट्रू असेल तर. एल्स पार्ट म्हणजे तिथे दुसरा ब्लॉक दिलेलाच नसतो. एलिफ काय यूज करतो, नेस्टेड इफ काय आहे, इंडेंटेशन काय आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी हिअर आय रिमूव्ह दिस इंडेंटेशन मीन्स स्पेस. ओके, चेक हिअर. So we will get indentation automatically after entering. Now I remove, and what I will get, see here, indentation error I will get here. Okay, I got here indentation error. So indentation means what you can say. If you know, you can comment it. What is indentation? Indentation means the spaces, मल्टिपल स्पेसेस असतात, एक स्पेस नसतो किंवा टॅब असतो एक ॲट द बिगिनिंग ऑफ द लाईन ऑफ कोड. तुम्ही बिगिनिंग ऑफ द लाईनच्या कोडच्या आधी जो एक स्पेस देता, प्रत्येक ठिकाणी द्यायची गरज असते असं नाही. इथे तुम्हाला इफ स्टेटमेंट स्टार्ट करायचं तर इथे इंडेंटेशन गरजेचं आहे. इथे पिन द्यायचं तुम्हाला नो इंडेंटेशन. अशा पद्धतीने तुम्ही इंडेंटेशन एरर तुम्हाला विचारलं पण जाऊ शकतं इंटरव्ह्यूला. इंडेंटेशन एरर म्हणजे काय किंवा indentation means what. So you want to give the answer. Indentation is the empty space at the beginning of the line that tells Python which code belongs to specific block. तर इथे आपल्याला ब्लॉकचं कसं दिसतं, हा इफ, हा एल्स, या इफचं हे स्टेटमेंट आहे, या एल्सचं हे स्टेटमेंट आहे. तर ब्लॉक व्यवस्थित दिसतो, त्यासाठी आपण यूज करतो इंडेंटेशन. ओके, I hope you understand. If you like this video, you can share it, like अँड कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.